नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी महाभरतीसाठी मी काही प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे. प्रश्न क्रमांक 1. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे 87.58 मीटर. प्रश्न क्रमांक 2. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 3. इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे? तर इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे आहे. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 4. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनी. तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे ड. कोयना. प्रश्न क्रमांक 6. सरहद गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? तर सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 7. ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? तर महात्मा गांधी या महान व्यक्तीच्या नावे नरेगा योजना आहे, त्यालाच आपण मनरेगा असं म्हणतो. तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 8. प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास किती असते? तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे क. 72. प्रश्न क्रमांक 9. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे ड. बुलढाणा. प्रश्न क्रमांक 10. आम्ल प्रजननासाठी खालीलपैकी कोणत्या घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? आम्ल म्हणजे ॲसिड रेनसाठी. तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे ड. NO2 आणि SO2. प्रश्न क्रमांक 11. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्वेत रक्तनिका. म्हणजे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे अ. त्यालाच आपण व्हाईट ब्लड सेल्स असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 12. कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय? कुसुमाग्रजांचे मूळ नाव आहे वा शिरवाडकर. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 13. रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? तर रडार यंत्रणेत रेडिओ लहरीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेची आत्मा असे म्हणतात? तर भारतीय राज्यघटनेची आत्मा सरनामा जे भारतीय घटनेचा लिहिला होता त्याला म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 15. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? तर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराचे नाव प्रयागराज आता नुकतेच केले आहे. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे ड. अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 16. लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा अध्यक्ष हे भूषवतात. तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 17. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? तर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे ड. लॉर्ड बेंटिक. प्रश्न क्रमांक 18. खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 कोणत्या राज्यात पार पडले? तर ते हरियाणा या राज्यात पार पडले. तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 19. बिमस्टेकने अलीकडेच 25वा स्थापना दिवस कुठे साजरा केला? तर तो ढाकामध्ये साजरा केला. तर प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिले चित्ता अभयारण्य कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? तर ते उभारण्यात येणार आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे ड. मध्य प्रदेश. धन्यवाद.